श्री स्वामी समर्थ. माझ्या हातून कोणाचंही वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन स्वामी, पण माझंही कोणाच्या हातून वाईट होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. पौष महिन्यातला तिसरा रविवार आहे आणि सूर्यनारायण महाराजांची पूजा केलेली आहे. संडेच्या दिवशी थोडे लेट कामं असतात, पण आईला कधीही संडे नसतो आणि सुट्टी नसतो. आईला उठावंच लागतं आणि रोजची जे कामं आहेत ते करावीच लागते. आणि मुलाची फरमाईश होती, आज संडे आहे, मग आम्हाला आलूचे पराठे खायचे. मी म्हणलं बरं करूया. म्हणलं माझा तर उपवास आहे, पण त्यांच्यासाठी करायचे आहेत. चला तर मग आलूचे पराठे करणार आहे. अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली आणि माझ्या बहिणीचा मुलगाही आला होता. तो पण म्हणला की मला तुझ्या हातचे पराठे खायचे. मग त्यांनी पण आलेलं होतं. चला म्हणलं करूया. मग सूर्यनारायणाची पूजा झाली, घरातली पूजा झाली. त्यानंतर मग लगेचच पराठे करायची तयारी केली. बटाटे तर उकडून ठेवले होते, सोलून ठेवले होते, त्याचे टर्पल वगैरे काढून ठेवले होते. मग आता कांदा ते चिरायचं, मग कोथिंबीर सगळी तयारी करून घ्यायची होती. तर मी लगेचच सगळी तयारी करून घेतली आणि सगळे घरातले कामं झालेले आहेत. आज थोडासा उशिरा स्वयंपाक केला, कारण की मुलं सकाळी नाश्ता करतात, चहा बिस्किट खारी असं खातात. एरवी कधीही खात नाहीत, फक्त संडेला खातात. कारण एरवी रोज स्वयंपाक होतो लवकर आणि संडेला थोडंसं त्यांना पण निवांत असतं आणि आपल्याला पण निवांत असतं. तसं तर मी संडेला पण स्वयंपाक करते, पण त्यांनाच खायचं असतं की मुलांनाच खायचं असतं संडेच्या दिवशी. एरवी कधीही खात नाहीत. मग मी भाजी करून घेतली आणि भाजी छानपैकी थंड करायला ठेवली. आता ते मॅश न करताच मी भाजी केलेली आहे. भाजी सिंपल करते. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बऱ्याचदा अपलोड केलेला आहे. पराठ्याची भाजीपासून ते पराठे करण्यापर्यंतचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की पहा. नाहीतर मी तुम्हाला जर पाहायची असेल आणखीन रेसिपी पूर्ण, तर कमेंट करून सांगा, पूर्ण रेसिपीसुद्धा अपलोड करीन. चला तर मग भाजी थंड व्हायला ठेवली आणि लगेचच कणिक मळून घेतली. कणिकसुद्धा 2 पार्टमध्ये केली. 4-5 साध्या पोळ्या पण टाकायच्या आहेत आणि पराठे. साध्या पोळ्या कोणाला तर आमच्या जिम्मीला लागतात साध्या पोळ्या. मग लगेचच पराठे करायला घेतले. अगोदर भाजी थंड व्हायला ठेवली बरं का. तर बटाटे ह्यावेळेसचे जे आणले होते ना, ते नवीन बटाटे होते आणि खूप असं पाणी सुटत होतं बटाट्याला. तर भाजी ओलसर झालेली होती. मग मी म्हणत होते ह्यावेळेस बटाटे नाही आणले चांगले, आता पराठे चांगले होतात का नाही, की फुटायची भीती असते ना. भाजी थोडीशी ओलसर झाली ना पराठे फुटतात, पण भाजी थोडी बाहेर निघत नाही. थोडेसे पराठे दिसायला वेगळे दिसतात. तरीही फुटले नाही पराठे, कारण मी भाजी जशी होती ना तशाच पद्धतीने कणिक मळून घेतलेली होती. जरा भाजी ओलसर असली आणि कणिक आपली घट्ट असली तर मग फुटतात. बघा किती छान असे मऊ लुसलुशीत पराठे झालेले आहेत. आणि हे आलूचे पराठे जे आहेत ना, गरम गरम खायला चांगले लागतात. त्यामुळं मी लगेचच करत होते आणि त्यांना खायला देत होते. तर बहिणीचा मुलगा पण आला. तो म्हणत होता, बघ बघ व्हिडिओ करण्या अगोदर आम्हाला ते पराठे खायला. तर मी म्हणलं हो हो देते, म्हणलं तुमच्यासाठीच केलेत. मग त्यांना पण खायला दिले आणि ती भाजी थंड झाल्यावर पराठे करायला घेतले होते. आणि असा गेला रविवार, म्हणजे पौष महिन्याचा तिसरा रविवार जे आहे ना, असा गेला. मग त्यांना खायला करून दिलं, किचनची आवरावर केली आणि मी लगेचच चिप्स तळून घेतले, शेंगदाणे तळून घेतले, 2-3 मिरच्या पण तळून घेतल्या. आता एवढ्या मिरच्या खाणार नाही बरं का, फक्त चिप्स खाणार आहे, कारण मिरच्या खूप तिखट आहेत. मग संध्याकाळची दिवा लागण वगैरे झाली. मग दिवा लावल्याच्या नंतर आता तुम्हाला याचा व्हिडिओ जे आहे ना, तुम्ही आता हे व्हिडिओ नीट बघा. तुळशीचं जे वृक्ष आहे ना, त्याला नीट पहा. याचा चमत्कार जे आहे ना, तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुळशी मातेनं आज आपल्याला साक्षात दृष्टांत दिलेला आहे. त्यामुळं हे जे चमत्कार आहे ना, तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. पण तुम्हाला जर समजलं तर नक्की कमेंट करून सांगा काय चमत्कार आहे. त्यानंतर मी माझा उपवास सोडायचा होता, देवाला नैवेद्य दाखवला, सूर्यनारायण मावळला. त्यानंतर मी माझं जेवायला घेतलं. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये केलेले आहेत मी भाकरी, मसुरीच्या डाळीचं वरण आणि जिरा राईस. त्यामध्ये आंबट गोड लिंबाचं लोणचं पण घेतलेलं आहे उपवासाचं. मला खूप आवडतं म्हणून मी करीत असते.
आणि मला जेवणासोबत आंबट असं खायला आवडतं म्हणून मी लोणचं घेतलं. आंब्याचं जास्त मी खात नाही, पण लिंबाचं लोणचं मला फार आवडतं. आता हे जिरा राईस केलेला आहे शिळ्या भाताचा. चला तर मग आजचा रविवार माझा असा गेलेला आहे. तुमचा कसा गेला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि छोट्याशा रुटीनसोबत. आता तुळशी मातेनं जे दिलेला चमत्कार जे आहे ना, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय आहे तोपर्यंत. चला तर मग भेटूया. आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. श्री स्वामी